प्रयाग राइड में आपका स्वागत है। हो सकता या गोष्टीसाठी आम्ही एवढं लांब एवढ्या टायमापासून चालतोय। आम्ही तिथं पोहोचलोय आता। होऊ शकता संगम हे बघा, इथं पण फुल पब्लिक। पहिला आम्ही त्या ब्रिजवर होतो। हाय गाईज, स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये। आणि आज आहे आमचा महाकुंभचा डे 2। मी आलेलो चाय पिण्यासाठी। पोपट झोपलाय रूमवर। आता 9 वाजले तरी पोपटची काय झोप झाली नाही। पोपट काल जाम दमलेला। मी आज आंघोळ नाही केली, म्हणजे पहिलं बोललो फ्रेश चाय वगैरे पिऊन येतो, तो पण उठेल। आता तो उठला का आंघोळी वगैरे करतो आम्ही आणि डायरेक्ट संगमसाठी निघतो। सध्या तरी एकटा फिरतो, पण मस्त एरिया आहे। इथे आमचे रूम आहेत, इथेच रूम आहेत, म्हणजे अशी स्टडी वगैरे करतात ते लोक। तो आहे जो भाई, तो पण भेटला आम्हाला रात्री। भारी आहे माणूस, खतरनाक। त्याने मस्त आम्हाला रूम वगैरे दिली सोय करून। जेवून बिवून आला आणि ताराट झोपलो रात्री। सकाळी उठलं लवकरच। पोपट काय उठला नाही, तर पोपटला जाऊन उठवतो। किंवा उठला पण असेल, ब्रश वगैरे करून झाला असेल जरा। चला बघू, आता जातो रूमवर। पोपटचं काय चाललंय बघतो गाईस। सर आता झालं आमचं फ्रेश वगैरे झालं। पोपट मी याच्यावर आंघोळ वगैरे केलेली। इथे आमची रूम आहेत, वरती आहे म्हणजे। तर आता आम्ही निघालो आहे। माझ्या पाहिजे चप्पल नाही। आता आम्ही जातो, आता पहिले चप्पल घेतो। तेव्हा ते चप्पल ले लो आप। पोपट बोलतो चप्पल नाही होतं माझे, मला पोपट पण नव्हता घालणार। ते बोलते चप्पल ले लो आगे से। तर ठीक आहे, चला चप्पल घेऊन टाकू। तसं पण जायला पुढे चप्पली घ्यायला लागतील आम्हाला। तर आता चाललं आम्ही संगमच्या इथे। आता इथून काहीतरी 6 किलोमीटर आहे। 6 किलोमीटर म्हणजे काय नाही। काल रात्री आम्ही किती चाललो पण 5-6 झालो। 5-6 होते जायला चाललो। यायला पण म्हणजे कमी 12-15 किलोमीटर इझी चाललो काल रात्री, फक्त रात्री। आता आज तुफान चालायचं आहे। काल फक्त वॉर्मअप करून आलो। आता खऱ्या वर्कआउट आता आहे, निस्ता चालायचं आहे। बघू, दाखवतो तुम्हाला कुंभमेल्याची माझ्या बेटा। आता आम्ही आलो आहे, आता प्रयाग रेल्वे स्टेशनच्या इथून आम्ही निघालो आहे। क्राऊड बघू शकता। हे ते जे सकाळी 6 किंवा 12 वाजता जे आंघोळीला गेलते ना रात्री, ते लोक आहेत। त्यांचे स्नान झालेत आता, आणि आम्ही आता ते चालले आणि आम्ही आता स्नानसाठी चाललो। तर आम्हाला पण गर्दी भेटेल, आय थिंक गर्दी भेटणारच आहे, कारण की आज 40 स्नान आहे ना, तर त्या कारणामुळे गर्दी खूप असेल। पोपट खतरनाक ना। पोपटनी पण फुल प्लॅन करून ठेवला आहे। आम्हाला बोलत होते गर्दी खूप आहे, तुम्ही गंगामध्ये आंघोळ करा। तर नाही, कॉम्प्रोमाइज नाही। एवढं लांबून आलो आहे तर गंगामध्ये आंघोळ करणार, तर काशीला सॉरी, पण इथली आंघोळ संगममध्येच करणार। तर तुम्हाला दाखवतो। अजून कुंभमेला इथून आहे, खूप लांब आहे अजून। 6 किलोमीटर कुंभमेला इथून 6 किलोमीटर आणि त्याच्या पुढं संगम आहे। तर तुम्हाला बघा, पब्लिक बघा तुम्ही फक्त। म्हणजे कंटिन्यू पब्लिक येतच चालली तिथून। जाणारी कमी आणि येणारेच जास्त आहे। आता हे मस्त केले, आता हे लोक निघतील आता काशी किंवा अयोध्या। सकाळी 7-7 एक भेटलं तर 12 वाजता आंघोळ। 12 वाजता आंघोळ करणार होता रात्री। थंडी पण किती, इथं थंडी होती काहीतरी 10 डिग्रीवर असेल। तर इथं थोडी गर्दी आहे, रश आहे। आम्ही पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो। तर गाईज आता आम्ही पोहोचलो आहे, म्हणजे बोर्ड आला आहे, कुंभ नगरी में प्रयाग राइड में आपका स्वागत है। होऊ शकता। पहिला आम्ही संगममध्ये जाणार, त्यानंतर बडे हनुमान, त्यानंतर आता बघू जो आसपास जे ठिकाण म्हणजे असं जवळजवळ असतील ते पटापट करत जाऊ आम्ही। पोपट पण फुल एक्साइटमेंट। काल जेवढा कंटाळा आलता त्याच्यापेक्षा जास्त आज ऊर्जा आहे आमच्या अंगात। चप्पल तर भेटतच नाही, बिना चपली तर फिरू, त्यात काय आहे, कुंभस्थ आहे, आपल्याला सवय तशी। पण तेव्हा ना क्राऊड, कंटिन्यू क्राऊड येतो, कंटिन्यू तिथून क्राऊड चालतच येतोय। जाणारे तर मला कमीच दिसत आहेत, पण जाणारे तिकडं खूप असतील मला वाटतं। विचार करा फक्त, एक स्नानसाठी पब्लिक एवढं लांबून आले। काल महाराष्ट्राची पण खूप पब्लिक होती, त्यांचा तर मोठा ग्रुप होता, काय बोलणार। त्यांनी फुल आयडिया घातलेल्या प्रॉपर एकदम। चला, आज तशी गर्दी वाढत चालली आहे।
पुढं पुढं जिथं 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 शूट करायला भेटेल तिथं तिथं मी दाखवतो तुम्हाला. पोपटला तर फुल गमच्या बांधून दिलं. माझ्याकडे पण आहे पण मी नाही घातला तो. सध्या ऊन जास्त आहे तरी घालील. इथं भंडारे पण आहेत. खाया पियाची भरपूर सोय ठेवली आहे. तसं काय म्हणजे खाय पियाचं पण लोकांना काय टेन्शन नाही. काही टेन्शन नाही, बिंदास. मस्त झाडाखाली लोक बसत आहेत, खात आहेत वगैरे. माहोल एकदम भारी येतला. तुम्ही पण या, तुम्हाला पण जाम मजा येईल. चला भेटू पुढे आपण. आता आम्ही पोचलोय म्हणजे कंटिन्यू चालनाच चालू आहे कधीपासून. तो गेट दाखवला त्या तिथून आम्ही तिकडून आलोय. पोपट पण आहे इथे बाजूला. त्याला काही उन्हात नाही लागलं, त्याने गमच्या बांधला डोक्याला. फुल क्राऊड आहे एकदम. सगळे आपले जिथं रस्ता भेटेल तिथून कंटिन्यू येत आहेत. तिथून कंटिन्यू चालत सुटलेत सगळे. आम्ही तर मारलाय मस्तपैकी शॉर्टकट. चाललंय असते. आता बघतो पुढे जाऊन गर्दी किती वाढते. आम्हाला दुसरीकडे जायचा होता पण आम्ही थोडा रस्ता चुकलो तर आम्ही या संगमला चाललो. बघू पुढे कसा काय आहे दाखवतो काय. बघा संगम द्वार आलेला आहे. जाम चाललो, तोंड काला पडला दोघांचा पण. एवढा ऊन वगैरे आहे आणि पब्लिक पण खूप जास्त आहे. तुफान जास्त पण आहे, तुफान पब्लिक आहे. मग अशी एक आम्ही शूट नाही केला तो. तुम्ही काय बघा ती जी अशी गँग आलेली ना खतरनाक. 150-200 लोकांची गँग आहे. 150-200ची गँग. यापेक्षा प्लस होते, आम्हाला मोजायला नाही भेटले. बघा ना इथंच बघा ना किती गर्दी आहे. बघा जिथं बघाल तिथं निश्चित तुम्हाला लोकच भेटतील. कंटिन्यू पब्लिक चालत चालले. आई पण चालले. आता आंघोळ पण नाही झाली. फुल स्ट्रगलवाली जिंदगी आहे यार. 12 वाजले 10:30 वाजता रूमवरून निघाला आम्ही. आणि तिथं जाऊन थोडा प्लॅन चेंज केलेला आम्ही. आला आता थोडा जवळच आहे आमच्या याच्याशी. पोहोचलो आणि एकदाशी संगममध्ये स्नान केला. त्यानंतर आम्हाला बरं वाटेल तेव्हा थोडा बसू. तिथून जाऊ आम्ही बडे हनुमान मंदिराला. त्याला बघू इथे कसा काय विषय आहे त्या हिशोबाने तुम्हाला दाखवतो. चला भेटू संगमला. या गोष्टीसाठी आम्ही एवढं लांब एवढं टायमापासून चालतोय. आम्ही तिथं पोहोचलोय आता. बघू शकता संगम घाट. पोहोचलोय मस्त. स्नान वगैरे करतो. पोपट एवढा टाइम चालून आपण पोहोचलो. तुला कसं वाटतं? पोहोचलो. स्नान घेतात सगळे. आता जोश आलाय याला. आता याला जोश आलाय. चला आम्ही स्नान वगैरे करून घेतो मस्त. मग स्नान करूनच भेटतो तुम्हाला आम्ही. काहीच तो बोर्ड दाखवला तिथं थोडा आम्ही डिसिजन चेंज केला. तिथं असं म्हणजे सेफ्टी वगैरेचा काही विषय नव्हता म्हणून आम्ही त्या बाजूला चाललो. पोपट बोलतो तिथं काय जरा बरं वाटत नाही मला. मग आम्ही तिथं चाललो आहे. म्हणजे पाण्याचा प्रवाह बघा तुम्ही. येऊ फोटोग्राफी चालू होती त्यांची. बघितलं असेल पूर्ण गर्दी आहे. कोणाला वजन कमी करायचं असेल तर इथंच चालायला आहे. आम्ही तर बोलतो महिनाभर इथं राहिले ना डायरेक्ट वजन कमी. तास भरत पण कमी होईल. चला आम्ही जातो आता. जरा पाण्याच्या जागेवर आहे म्हणून थोडा फोनबिन जपायला लागेल. गर्दी आहे ना इथे खूप. त्या साईडला तुफान गर्दी आहे. तुफान. तो घाट हे बघा इथं पण फुल पब्लिक. पहिला आम्ही त्या ब्रिजवर होतो. या ब्रिजला गर्दी कमी होती म्हणून आम्ही या ब्रिजला आलो. तर चाललो असते चाललो. दाखवतो त्या साईडची गर्दी पण तुम्हाला.
काहीच आम्ही पोहोचलो संगमला मस्तपैकी. आंघोळ वगैरे झाली, मस्त डुबक्या लावून घेतल्या आम्ही आणि बोललो थोडा डुबक्या मारूनच आलो. तुम्हाला दाखवणार होतो म्हणजे आल्या बोललो त्या साईडने या साईडला इथं बॅगी वगैरे ठेवायला जागा भेटते इथं. पोपट पण पाण्याच्या वाटल्या तिथं भरायला गेलेलं इथं जास्त आंघोळ करते म्हणून पब्लिक. तुम्ही थांबा, तुम्हाला गर्दी दाखवते इतकी. फुल गर्दी हे बघा. हेलिकॉप्टर उडतंय एकदम खतरनाक. त्या साईडला तर खूप गर्दी आहे बघा. एकदम पॉवरफुल गर्दी आहे. झाले आमचे मस्त स्नान झाला मस्त पैकी. एवढा चाललो आम्ही, एवढा चाललोय पण दमलेलो. माझ्या तर पायात चप्पल पण नव्हती. मी आला याच्या अगोदर बोललेलो आपण बिना चप्पलीचं स्नान करू म्हणून, पण माझी चप्पल तर ट्रेन कालच गेली. पण चप्पल घेतलीच नाही परत. घेऊ बोलून कुठे दुकान भेटलाच नाही. तरी फायनली संगमपर्यंत बिना चप्पलीचं झालो. आता इथून जाता मंदिरात मस्तपैकी पाय बिया पडतो. चाललो तेवढा मस्त वाटला, पैसे झाला वस्तू चाललो पण वस्तू झाला. पोपटला पण जाम बरं वाटलं, जाम म्हणजे खुशी वेगळीच एकदम. चला भेटू पुढे. आता बघू इथून कपडे वगैरे चेंज करतो आम्ही इथेच आणि निघतो. काहीच आता आमची स्नान वगैरे करून झालाय मस्तपैकी. मस्त चेंज वगैरे करून घेतलाय. पोपटने पण मस्त चेंज केला. पोपटने जास्त मजा घेतल्या. पोपटने फुल पैसा वसून स्नान केलं होतं. आज जमलोय मजबूत एकदम. पैसा वसून स्नान करणार आहे मी. त्यांनी मस्त केलं स्नान वगैरे. गर्दी आहे म्हणजे स्नान मस्त झाला. आता इथून निघतो आम्ही. इथून पुढे जायचं आहे आम्हाला मंदिरात. इथून आहे गाडी 1.5-2 किलोमीटर आहे. फिरून काहीतरी जास्त आहे. आता या ब्रिजवरून जाऊन देत नाही आम्हाला. त्या ब्रिजवरून जायला. त्याच्यानंतर आहे पुढे पण एक ब्रिज आहे. त्याच्यानंतर तिथून जाऊन दिलं तर दिला. तिथून अजून रस्ते खूप आहेत, तसं जायला काही प्रॉब्लेम नाही. आता जातो पटपट करतो. सकाळी 10ला निघालोय. आता वाजले वाटतं 3-1 वाजले. 3-3-3-3-2:30 वाजले काहीतरी. पटापट दर्शन घेतो. संध्याकाळी जर टाईम भेटला तर काशीला सुद्धा निघायचं आहे, कारण की उद्या मग पूर्ण दिवस काशी फिरायला भेटेल. चला भेटू आता मंदिरात ओलत तिथे. काहीच बघू शकता इथं तर पूर्ण पाणी सुकलेलं आहे. साईडने चाललंय पुढे आणि पुढून पण चाललंय. आणि 9 ब्रिज क्रॉस केल्यानंतर 10व्या ब्रिजला आम्हाला एक्झिटसाठी निघालोय. म्हणजे एक्झिटसाठी म्हणजे आता मंदिर तिथे समोर आहे. दिसत नसेल तुम्हाला तरी गर्दी खूप आहे या ब्रिजवर. आम्ही विचार केलेला निघता फोटो काढू. इथं फोटो काढणं पॉसिबल नाही. चालेल असते काय नुसता आवाज. चला भेटतो मंदिरात जाऊ तिकडे. आता ब्रिज क्रॉस करू द्या आम्हाला. गाईच आता एक तिथे विचारलं आम्ही, सोल्जर होता त्यांना, की बडे हनुमानचा मंदिराचा रस्ता कुठे आहे. ते बोलते आज मंदिर बंद आहे ओव्हर क्राऊडमुळे. तर मंदिर उद्या ओपन होईल. तर आमच्या नशिबात नाही वाटतं मंदिरात तो मंदिर. नागावासुकी पण शक्यतो बंद. तेवढा मोठा मंदिर बंद आहे म्हणजे तो पण बंद असणार. आता आम्ही डिसिजन घेतला आहे इथून सरळ रूमला जातो. बॅक टू पवेलियन. जेवणाचा काहीतरी विषय बघतो. मी सकाळपासून काय खाल्लं उपाशी काय, फक्त पाण्यावर आहेत. फक्त पाणी पिऊन चालले दिवस. एक डझन केली घेतलेली ती पण अर्धा डझन केली घेतलेली ती पण आता आंघोळ करून संपली. आता जेवतो मस्त जातो रूमवर. बट काय म्हणणं आहे? काय नाही आता झालं, जाऊ आता काशी. स्नान भारी आहे का नाही? स्नान भारी झालं. स्नान भारी एकदम मजा आली. भरपूर चाललो पण मजा आली. वसूल झाला पैसा. चालायचं कष्ट वसूल झाले. तासभर आंघोळ केल्यावर वसूलच होणार ना. काय म्हणणार निघ सकाळी नाही निघत पाण्यात. कधी नाही बरं. तासभर आंघोळ मजा. बरोबर आहे. परत कधी यायला भेटेल आपल्याला. चला भेटू पुढं. आता खूप गर्दी आहे. काही फायनली आम्ही आता
ही आपली त्या साईडने आम्ही कालपासून ये जा करत होतो. आता आम्ही तिथून स्नान वगैरे करून आलो, जेवलो पण आता थोडा टाईम अगोदर. पूर्ण हालत डाऊन झाले. तिथं कुंभमेळ्यात होतो तोपर्यंत एक्साइटमेंट होती पूर्ण की हा बाबा काय ना काय दिसतंय, त्या कारणामुळे काय असं वाटत नव्हतं. मग आता आज वाराणसीला जायचा प्लॅन चालला आहे. 5:30 वाजलेत. आता बघू रूमवर. आता रूम इथून अजून आहे 500 मीटरवर आहे, 10 मिनटं अजून जातील. चालत तर चाललो आहे. पोपट पण दमला. पोपट इथनंच बनवून फिरतोय फुल एकदम. हालत डाऊन आहे. चप्पल घेतली मस्त. पूर्ण कुंभ बिना जपतीचा फिरलो एवढा आहे. आता येताना नशी घातली तरी मग रूम ते परत रिटर्न कुंभ बिना जपतीचाच असतो. मला घेऊन टाकू. परत अजून पुढं पण जायचं आहे फिरायला, त्या हिशोबाने मग घेऊन टाकते. चला भेटू रूमवरच. आता रूमवर जाऊन जरा पाय लांब करतो. फायनली आम्ही पोहोचलो रूमवर. फुल हालत डाऊन झाले. आता बसतोय मस्त. थोडं 10-15 मिनटं पायाला आराम देतो, मग डिसाईड करतो वाराणसीला कसं जायचं, बाय रोड का बाय ट्रेन. गर्दी तर दोन्ही आला. बाय रोड गेलो तर तिथं अर्धा रस्त्यात उतरवतील. ट्रेननी गर्दी आहे पण येताना मग गर्दी सहन केली तशी सहन करत जाऊ, देवासाठी काय पण. आता एवढा लांब आलाय म्हणजे एक स्थान करून जाणं आहे. अयोध्येचा पण विषय होता. अयोध्येचा विषय जर उद्या लवकर झाला वाराणसी तर परवा 100% अयोध्या. बनारसला फिरायचं. बनारसला पोपटचा काहीतरी विषय आहे. ठीक आहे, भेटू पुढे आपण. काय सर, आता कधीपासून रूमवरच बसलेलो होतो. पोपट बोललेला चाय प्यायला चल, पण चाय प्यायला जायची पण ताकद नव्हती. त्याला बोललो तू जा आणि पिऊन ये मस्त आहे की. तो पण बसलेला टेरेसवर. मी बोललो त्या टेरेसवर काय झालं बघतो. मस्त थंडी हवा सुटली इथं. निस्ता आज स्नान करून आलं तर निस्ता असतं. नुसती वेगळीच खुशी झाली. पण काशीचा प्लॅन जो सांगितलेला तुम्हाला, काशीचा प्लॅन आज नाही, उद्या सकाळी निघणार आहेत आम्ही. सकाळी निघाल्यावर तिथे मग दिवसभर फिरायचा काहीतरी प्लॅन आहे. तिथं राहायची व्यवस्था बघून मग आम्ही फिरायचा विचार करू. त्या हिशोबाने जर काशी उद्या लवकर झाली तर मग अयोध्याचं बोललो आहे तुम्हाला. मग अयोध्या करूनच घरी जाणार. चला आता जेवणाविवणाचा विषय करायला लागेल काहीतरी, आणि लवकर झोपायला लागेल. उद्या सकाळी लवकर उठायचं दोघांना. आता यो झोपतो 10 वाजेपर्यंत झोपतो. मी लवकर झोपतो, तू जागतो. मी 10ला म्हणजे डायरेक्ट झोपतो. मी कितीला झोपतो मला का ऑनलाईन काही माहीतच नाही. लवकर आज लेट झोपतो आणि लेटच उठतो. याच्या अगोदर मी उठलेलो काल. आज म्हणजे आज सकाळी. दादा ते आमचा विषय आहे, ते बघतो आम्ही काय करायचं ते. चला तुम्ही बघत राहा. आणि तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं, आम्ही जिथे आता आहोत ना, इथे म्हणजे पूर्ण एरिया आहे, तिथे सगळे बॅचलर्स राहतात. सर्व UPSC वगैरे स्टडी करतायत सगळे इथून. पूर्ण एवढं पण दिसतं इथे. आणि आम्ही तिथेच आहेत. रूम आम्हाला तिथेच भेटले. फुल शांतता एकदम, काय नाही. आणि बाजूला स्टेशन आहे, पण तो आमच्या कामाचा नाही. तो प्रयाग स्टेशन आहे आणि आम्हाला प्रयागराजला ट्रेन पकडायला जायचं आहे. उद्या सकाळी प्रयागराजला जायचं आहे. तर बघू रात्री आता काय जेवणाचा विषय बघतोय पोपट. त्याला जेवणाचा विषय बघतो काय मागवतोय ते. चला तर गाईज आजसाठी फक्त एवढाच. भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये.